नमस्कार. बघा, मी सुवर्णा तुमचे स्वागत करते SRJ अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर. बघा, ब्रेकिंग न्यूज आहे. जे आपण आता न्यूज बघत आहे ती ब्रेकिंगच आहे. 25 जुलैपासून या राशन कार्ड धारकांना मिळणार मोफत गॅस सिलेंडर. तर बघूया कोणत्या राशन कार्ड धारकांना मिळतात मोफत गॅस सिलेंडर 25 जुलैपासून. कधीची अपडेट आहे ही? तर बघा, ही अपडेट आहे 22 जुलै 2024ची, म्हणजे आता 22 तारखेची अपडेट आहे. आजची 23, 24, 25. तर 25 तारखेपासून याचा लाभ मिळणार आहे म्हणतात. तर बघूया काय आहे ही अपडेट. तर आज आपण LPG गॅस सिलेंडर संबंधी महत्त्वाच्या बदलांबद्दल जाणून घेणार आहोत. तर काही दिवसांत या क्षेत्रात अनेक बदल झाले असून त्याचा थेट परिणाम ग्राहकांवर होणार आहे. तर या लेखात आपण या सर्वांबद्दल सविस्तर माहिती बघू. तर बघा, नवीन नियम आणि त्याचा प्रभाव काय आहे गॅस सिलेंडर एजन्सी तसेच ग्राहकांवर. तर सबसिडीमध्ये बदल. तर बघा काय बदल आहे सबसिडीमध्ये. तर उज्ज्वला योजनेअंतर्गत माता भगिनींना LPG गॅस सिलेंडरवर 300 रुपये अनुदान दिले जात होते. बघा, 300 रुपये अनुदान दिले जात होते गॅस सिलेंडरवर. पण आता त्यात काही बदल झाले आहे. ज्या लोकांनी अद्याप E-KYC केलेले नाही त्यांना याचा लाभ मिळणार नाही. ते पुढील महिन्यापासून म्हणजेच ऑगस्ट महिन्यापासून बंद होण्याची शक्यता आहे, म्हणजे होणारच. त्याच्यामुळे E-KYC करणे हे अत्यंत आवश्यक आहे. तर ज्यांनी कोणी E-KYC केलं नसेल त्यांनी गॅस एजन्सीला भेट देऊन ही E-KYC करून घ्या. नेक्स्ट बघा, नवीन सवलत योजना काय आहे. तर काय नवीन सवलत योजना आपली. तर बघा, सरकारने नुकतीच एक नवीन योजना जाहीर केली आहे. योजनेनुसार ग्राहकांना 300 रुपयांची सवलत देण्यात येणार आहे. तर किती रुपयांची सवलत देण्यात येणार आहे. तर 300 रुपयांची. उदाहरणार्थ बघा, गॅस सिलेंडरची किंमत किती आहे, 903 रुपये असेल तर ग्राहकांना 600 रुपये भरावे लागणार, म्हणजे ते त्यांना 600 रुपयात उपलब्ध होणार. तर 300 रुपये त्यांना सबसिडी मिळणार किंवा त्याचा म्हणजे कमी भरावे लागणार किंवा लाभ होणार ग्राहकांना. आणि नेक्स्ट बघा, योजना विशेषतः आगामी निवडणुकीपूर्वी जाहीर करण्यात आली आहे. ही योजना निवडणुकीआधीपूर्वीच जाहीर करण्यात आली होती. आणि 903 रुपयाचं सिलेंडर 600 रुपयाला, म्हणजेच 300 रुपये तुम्हाला त्याच्यावर फायदा होणार. त्याच्यासाठी E-KYC करावे लागणार. ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार, ऑफकोर्स मिळणारच. दरांमध्ये कपात. दर महिन्याच्या पहिल्या दिवशी LPG गॅस सिलेंडर, पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये बदल केले जातात. तर प्रत्येक महिन्यालाच बदल केले जातात, हे काही नवीन नाही. यावेळी LPG गॅस सिलेंडरच्या दरात 10 ते 50 रुपयांपर्यंत कपात झाली आहे. तर बघा, 10 ते 50 रुपयांपर्यंत कपात होत आहे. दर महिन्याच्या पहिल्या दिवशी LPG गॅस सिलेंडर, पेट्रोल आणि डिझेल किमतीत बदल केले जातात. प्रत्येक महिन्यालाच केले जातात. याचा फायदा थेट ग्राहकांना होणार आहे. वाढले तर नुकसान, कमी झाले तर फायदा. बघा, कमर्शियल गॅस सिलेंडरच्या किमतीतही लक्षणीय घट झाली आहे. तर किती घट झाली ते पण आपण सविस्तर इथे बघू. बघा, कमर्शियल गॅस म्हणजे ज्यांच्याजवळ कार्ड नाही आहे सिलेंडरचं, ते ब्लॅकमध्ये आणतात त्यांच्यासाठीचं आहे. तर बघा, 1200 रुपयाला मिळत होतं, तर ते आता त्यांना कितीला उपलब्ध होणार. तर 1200चं सिलेंडर त्यांना 900 रुपयाला उपलब्ध होणार. बघा, 1200 रुपयांना उपलब्ध असलेला कमर्शियल गॅस सिलेंडर आता सुमारे 900 रुपयांना मिळत आहे. ही घट सर्व राज्यांमध्ये दिसून येत आहे. तर हे आपल्याच राज्यापुरतं मर्यादित नाही आहे, तर सर्व राज्यांनाच हे लागू आहे. परंतु प्रत्येक राज्यात किमतीत थोडाफार फरक असू शकतो. तर किमतीत फरक असणार आहे ते पण आपण बघू, काय काय किमतीत फरक आहे. आणखी E-KYC अद्ययावत करा. तर E-KYC करणे महत्त्वाचे आहे. E-KYC अद्ययावत करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. जर तुम्ही अद्याप हे केले नसेल तर लवकरात लवकर करा आणि 31 मार्चपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक असते त्यांना. बघा, 31 मार्च ही सर्वांनाच, म्हणजे त्यांची जे काही अद्ययावत करायची सिस्टीम असते त्यात ते डाटा फिक्स असतो. त्याच्यामुळे 31 मार्च ही त्यांची प्रक्रियेची त्यांना तारीख आहे. त्याच्यामुळे
नवीन सवलत योजनेचा लाभ घ्या. बघा 300 रुपयांची नवीन सवलत योजना लागू झाली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्या गॅस वितरकाशी संपर्क साधा. आणि ही जे काही 300 रुपयाची सबसिडी मिळत आहे त्याच्यासाठी तुमची जे काही गॅस एजन्सी आहे तिथे जाऊन तुम्ही संपर्क साधा. ते काय म्हणतात, काय डॉक्युमेंट मागतात ते त्यांना सबमिट करा. फॉर्म भरायचा असेल फॉर्म भरा, त्यांच्याशी संपर्क साधा आणि या योजनेचा किंवा या जे काही 300 रुपयाची सबसिडी आहे त्याचा लाभ घ्या. दर तपासा. बघा वितरकाशी संपर्क साधा आणि आवश्यक ती माहिती द्या. तर आवश्यक ती माहिती द्या. जे काही तुमची माहिती असेल ते तुम्ही माहिती सांगा असं त्यांनी स्पष्ट सांगितले आहे. तर प्रत्येक शहरात LPG गॅस सिलेंडरच्या किमती वेगवेगळ्या असू शकतात. आपल्या शहरातील अचूक दर जाणून घ्या. आपल्या शहरात कोणते गॅस सिलेंडरचे किती भाव चालू आहे हे पण तुम्ही नक्की त्यांच्याकडून व्यवस्थित जाणून घ्या. ऑनलाईन बुकिंग वापरा. तर बघा अनेक कंपन्या ऑनलाईन बुकिंगवर अतिरिक्त अशी सूट देतात. त्याच्यामुळे ग्राहकांना थोडाफार फायदा होतो. त्याच्यामुळे ऑनलाईन बुकिंग वापरा. ऑनलाईन बुकिंग करत जा सिलेंडर. LPG गॅस सिलेंडरच्या क्षेत्रात होत असलेले हे बदल ग्राहकांसाठी अनुकूल आहेत. किमतीत होत असलेली घट आणि नवीन सवलत योजना यामुळे अनेक कुटुंबांना आर्थिक दिलासा मिळणार आहे. या सर्व लाभांचा पूर्ण फायदा घेण्यासाठी ग्राहकांनी आपली माहिती अद्ययावत ठेवणे आणि नियमित eKYC करणे महत्त्वाचे आहे. तर बघा विविध शहरांमध्ये LPG गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये फरक आहेत. काही प्रमुख शहरांमधील नवीन दर खालीलप्रमाणे आहेत तर ते आपण बघूया. बघा दिल्लीमध्ये 903 रुपये आहे किंमत. मुंबईमध्ये किती आहे? 902 रुपयाला एक गॅस सिलेंडर. बेंगळुरूमध्ये 905, कोलकातामध्ये 929, चेन्नईमध्ये 929, हैदराबादमध्ये 955, लखनौमध्ये 940, जयपूरमध्ये 900, पाटणामध्ये 900, चंदीगडमध्ये 912. हे प्रमुख काही शहरे आहे त्यांनी किमती तेथे दिलेल्या आहे सिलेंडरच्या. तर बघा हे सर्व बदल आहे आणि ग्राहकांनी नक्की eKYC करा जेणेकरून त्यांना फायदा होईल. आणि आपले गॅस एजन्सीला भेट देऊन जे काही प्रोसिजर आहे ते त्यांनी कंप्लीट करा तुम्ही, जेणेकरून तुम्हाला या 300 रुपये सबसिडीचा लाभ मिळेल. त्यांना कोणती डॉक्युमेंट द्यायची ते पण व्यवस्थित द्या आणि फॉर्म भरून द्या, जेणेकरून तुम्हाला 300 रुपये सबसिडीचा फायदा मिळेल. आणि किमती पण सध्या कमी होणार आहे असं म्हणतात, पण माहीत नाही आता कमी होते की नाही. तर चला भेटूया नेक्स्टमध्ये असेच याचीच अपडेट घेऊन.